तुमच्या लेकराचं वजन खूप कमी आहे किंवा त्याला पचायला सोपं हेल्दी असं काही द्यायचंय, मग ही खीर नक्की ट्राय करा. ही खीर एनर्जी देते, पोट भरलेलं ठेवते आणि 4 वर्षाच्या मुलांसाठी खूपच योग्य आहे. मी इथे 1 वाटीला थोडंसं कमी खपलीचे गहू घेतलेले आहेत. हे गहू कुठल्याही किराणा दुकानात सहज भेटतात. मी इथे गहू व्यवस्थित चाळून घेतलेत आणि गरम पाणी टाकून 2 वेळेस धुवून घेतलेत. हे गहू उकळामध्ये थोडंसं कुटलेले असतात, त्यामुळे याला गरम पाण्याने धुतलं की त्याच्यावरची साल निघून जाते. मी हे गहू डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेणार नाही, तर कुकरच्या आतल्या भांड्यामध्ये शिजवून घेणार आहे. तर कुकरमध्ये 2 वाट्या पाणी टाकायचं आणि आपण ज्या भांड्यामध्ये गहू घेतलेत त्यामध्ये गरम केलेलं 4 वाट्या पाणी घ्यायचं आणि मी थोडंसं मीठ पण टाकले. मीठ टाकणं हे ऑप्शनल आहे. आता कुकरचं भांडं कुकरमध्ये ठेवायचं आणि सुरुवातीला मोठ्या गॅसवर 1 शिट्टी घ्यायची आणि कमी गॅसवर 5 शिट्ट्या घ्यायच्या. कुकर उघडल्यानंतर खपलीचे गहू एकदम मऊ झालेले दिसतील. आता हे शिजवलेले गहू मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेत. त्यामध्ये वेलची पावडर, 1 वाटी दूध, 1 वाटी गूळ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवर गूळ वितळेपर्यंत खीर शिजवून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता. अधूनमधून चमचा खिरीमध्ये फिरवत राहायचा, जेणेकरून खीर पातेल्याला लागणार नाही. तुम्ही बघू शकता इथे खीर किती क्रीमी दिसते, एकदम मऊ शिजली. गरमागरम खिरीमध्ये तूप आणि दूध टाकून खीर खूप मस्त लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.